नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे मराठा आरक्षणाबद्दलच्या सुनावणीची। कारण आज आपल्याला माहिती सुप्रीम कोर्टात याबद्दलची सुनावणी होती आणि आता मराठा आरक्षणावर याच्या पुढची सुनावणी होणार आहे 8 मार्चला। मराठा आरक्षणावरची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ही सुनावणी वर्ग करण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे। प्रत्यक्ष सुनावणी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने मागणी केली होती की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होऊ नये, तर प्रत्यक्ष सुनावणी घेतली जावी। त्याच अनुषंगाने आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी आता 8 मार्चला होणार आहे आणि 8 मार्चला जी सुनावणी होणार आहे ती 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अपडेट्स आहेत आत्ताचे? महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये जी मागणी होती राज्य सरकारांची की फिजिकल कोर्टामध्ये ही सुनावणी व्हावी, त्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं आहे। येत्या 8 मार्च पासून पुन्हा एकदा जी सुनावणी होणार आहे, या संदर्भात स्पष्ट आदेश जेव्हा या संदर्भातला आदेश सुप्रीम कोर्ट देईल त्यावेळेस स्पष्ट होईल। पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल जे ज्येष्ठ वकील त्यांनी मागणी केली की ही जी घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे, 5 सदस्यीय खंडपीठ आहे आणि त्या खंडपीठाकडून वर्ग करण्यात यावी 11 सदस्यीय खंडपीठाकडे। कारण की यामागे त्यांचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरिम स्थगिती देण्यात आली, त्या अंतरिम स्थगिती जर उठवायची असेल तर साधारणतः 9 सदस्यीय खंडपीठाने जो आदेश दिला आहे असा यापूर्वी की आरक्षणाची सीमा जी आहे ती सीमा 50% वर जाऊ नये। अशा वेळी जर ही जी सीमा उठवायची असेल त्याला साधारणतः 9 सदस्यीय खंडपीठातून निर्णय दिला, त्यामुळे त्यापेक्षा जास्त सदस्य खंडपीठ असलं पाहिजे म्हणून 11 सदस्यीय खंडपीठाची मागणी कपिल सिब्बल यांनी केली। सोबतच ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणीची सुरू होती सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामध्ये अत्यंत महत्वाचं पाऊल एक पुन्हा पुढे पडलेलं आहे आणि त्यामध्ये येत्या 8 मार्च पासून सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस कपिल सिब्बल असो, सोबतच वकील कपिल सिब्बल असो किंवा याशिवाय ज्या पद्धतीने मुकुल रोहतगी असो, त्यांनी जी मागणी केली त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जवळपास 60 ते 70% कागदपत्र कोर्टाच्या नजरेसमोरून गेले पाहिजे। अशा वेळी या फिजिकल कोर्टात सुनावणी होणे अत्यंत आवश्यक आहे आणि याच आधारावरती जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली जे 5 सदस्यीय खंडपीठ आहे त्यांनी ही सुनावणी आता 8 मार्चला ठेवण्याचा निर्णय दिला आहे आणि या संदर्भात कशा पद्धतीने ही सुनावणी होईल या संदर्भातले संपूर्ण जी तपशील आहे, हा तपशील जेव्हा या संदर्भातला आदेश होईल त्यावेळेस पुढे येण्याची शक्यता आहे। इतकी म्हणजे प्रशांत, याच्या पुढची जी सुनावणी 8 मार्चला होणार आहे, 8 मार्च पासून याची सुनावणी सुरू होणार आहे, तेव्हा जे याचिकाकर्ते आहेत ते प्रत्यक्ष कोर्टात युक्तिवाद करू शकतील? जोही तपशील आहे या संदर्भात तो लवकरच जाहीर होईल। पण ज्या पद्धतीने सर्व कोर्टाने मान्य केलं आपल्याला यामागे कारणही असं आहे की गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मी तुझ्याकडे परत येते, मला तुझ्याकडे दिल्लीतून माहिती घ्यायचीच आहे, पण मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील सध्या बोलतायत, थेट जाऊया। रोदगी साहेब यांनी सांगितलं की अद्यापही व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये अडचण येत आहे। जोपर्यंत फिजिकल हिअरिंग होणार नाही तोपर्यंत कामकाज करणं शक्य होणार नाही। यावर न्यायालयाने भाष्य केलं की आता आज टाइम टेबल डिसाईड करून देण्यात येईल। या टाइम टेबलमध्ये पहिली वेळ जी काही माननीय न्यायालयाने सांगितली त्यानुसार 8, 9 आणि 10 हे 3 दिवस जे मराठा आरक्षणाला विरोध करताय अशा सर्वांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे। 8 तारखेला, 9 तारखेला आणि 10 तारखेला हे 3 दिवस मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांसाठी बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। यापुढे 15 मार्च, 16 मार्च आणि 17 मार्च, 12 मार्च, 15 मार्च आणि 16 मार्च, 17 मार्च हे 4 दिवस जे मराठा आरक्षणाला सपोर्ट करताय म्हणजे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि रिस्पॉन्डेंट नंबर मी आणि जे कोणी इंटरव्ह्युनर याच्यामध्ये आपलं मत मांडू शकता, यांनी 12, 15, 16 आणि 17 ह्या 4 दिवस त्यांना संधी मिळणार आहे। 18 तारखेला याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे। केंद्र सरकारला देखील पार्टी करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या वकिलांनी आज स्पष्ट केलं की तामिळनाडू आरक्षणचं प्रकरण हे सोमवारी लागलेलं आहे आणि त्या प्रकरणाचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो, ईडब्ल्यूएसच्या प्रकरणाचा परिणाम याच्यावर होऊ शकतो, हीच मागणी आम्ही सातत्याने करत होतो। आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी पॉइंट आउट केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला दिनांक 18 मार्च रोजी बाजू मांडण्यास सांगण्यात आलेले आहे। 8 तारखेपासून ही सुनावणी सुरू होईल
8 तारखे ते 18 तारखेपर्यंत या सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपलं जे जे काही म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात तात्काळ दाखल करायचं आहे आणि 3 दिवस विरोध करणाऱ्याला, 3 दिवस समर्थन करणाऱ्याला आणि 1 दिवस पुन्हा एकदा प्रायव्हेट पिटिशनर्सला आणि एक दिवस केंद्र सरकारला असा सगळा काही टाइम टेबल माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेला आहे। आणि न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की फिजिकल हिअरिंग किंवा व्हर्च्युअल हिअरिंग ज्या दिवशीची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार ती सुनावणी सुरू करण्यात येईल। त्यामुळे जर फिजिकलची परिस्थिती असेल तर फिजिकल हिअरिंग होईल, व्हर्च्युअलची परिस्थिती असेल तर व्हर्च्युअल हिअरिंग होईल। न्यायालयाने आता सुनावणी त्या ठिकाणी घेण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिवशीपासून 8 तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे। आता विषय राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारही याच्यामध्ये आलेलं आहे। या सर्वांची इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षण नक्की त्या ठिकाणी टिकेल। टाइम टेबल अपेक्षितच होता ना तुम्हाला, म्हणजे ही मागणी पण होती। सातत्याने आमची हीच मागणी होती की टाइम टेबल माननीय न्यायालयाने निश्चित करावा। आमची तर तयारी आजची देखील होती की आजची आज माननीय न्यायालयाने सुनावणी सुरू करावी, परंतु न्यायालयाने 8 तारीख ठरवून दिलेली आहे। त्यामुळे 8 तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे। आता शेवटी एक शेड्यूल सुप्रीम कोर्टाने लावलं, याचा अर्थ असा आहे की आता पुढील सुनावणी सुरळीत आणि नियमित होईल अशी आशा आहे। निश्चित माननीय सुप्रीम कोर्टाने वेळ ठरवून दिलेला आहे, दिवस ठरवून दिलेले आहे। 3 दिवस, 3 आणि 4 दिवस आणि 1 दिवस असे तिघांना ठरवून दिलेले आहे। त्यामुळे निश्चित याच्यामध्ये सुनावणी सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आम्हाला मदत होईल। पण आता कोर्टाने हे नाही फिजिकल का व्हर्च्युअल याबद्दल काय संभ्रम आहे, कोर्टाने काय म्हटलं? कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जशी परिस्थिती देशामध्ये उद्भवल, जर देशामध्ये परिस्थिती राहिली फिजिकलची तर फिजिकल घेऊ, देशामध्ये कोरोनाची परिस्थिती राहिली व्हर्च्युअलची तर व्हर्च्युअल घेऊ, परंतु सुनावणी आता आम्ही घेणार आहोत। त्यामुळे त्या दिवशीच्या परिस्थितीवर ती परिस्थिती अवलंबून राहील। मात्र वेळापत्रकामुळे कुठं समाधान थोडं म्हणता येईल आपल्याला? निश्चित काय आपण जर बघितलं की मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा उपयोग 6.5 ते 7% कमी विद्यार्थ्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये घेतला। याचं कारणच एक होतं की मराठा विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की आपण जर आरक्षणात भाग घेतला आणि ते जर आरक्षण रद्द झालं तर आम्ही नेमकं काय करायचं। यामुळे मराठा समाजाने एक पाऊल पुढे टाकून मागणी केली होती की तात्काळ सुनावणी घ्यावी व ही सुनावणी घेऊन सोक्ष मोक्ष लागावा। हायकोर्टात जसं आरक्षण टिकलं तसंच केंद्र सरकारच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि टिकलं तरच येणाऱ्या पिढीला फायदा होईल। असा अर्धा आरक्षण घेऊन का उपयोग होणार नव्हता। राज्य सरकारची तयारी नव्हती असा आरोप आपण प्रत्येक वेळेस करत आलेला आहे, तर आज राज्य सरकारने भूमिका काय मांडली आणि त्यावर तुमचं काय? आज राज्य सरकारला भूमिका मांडण्याचा उपयोगच नव्हता किंवा विशेष नव्हता। आज माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस विचारणा केली की नेमकं सगळ्यांची तयारी झालेली आहे का, जर सगळ्यांची तयारी झालेली आहे तर नेमकं आता कधी कामकाज सुरू होणार आहे याच्यावर सगळ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहे। आता प्रश्न एवढाच आहे की राज्य सरकारने इच्छाशक्ती ठेवावी व जे जे करावं लागतं, जसं जसं करावं लागतं तसं तसं करावं व आरक्षण टिकवावं। तर आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टाने टाइम टेबल ठरवून दिलेलं आहे, तर मग आता काय जबाबदारी राज्य सरकार आणि तुमची? हे बघा, आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आम्ही जे जे काही दाखले द्यायचे इंदिरा साहनी खटल्याचे, जे जे दाखले द्यायचे 50% मर्यादाचे, आज योगायोगाने तो मुद्दा चर्चेत आला जो आम्ही पहिल्या दिवशी मागणी केली होती। आम्ही न्यायालयाला सांगितलं होतं की तामिळनाडूला एक न्याय, महाराष्ट्राला एक न्याय, ईडब्ल्यूएसला एक न्याय, महाराष्ट्राला एक न्याय हा होऊ शकत नाही। या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ती देखील विचारणा केलेली आहे। ह्या युक्तिवाद चालू असताना राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की इंदिरा साहनी खटल्यासाठी अधिक न्यायमूर्तींच्या न्यायालयासमोर जाण्याची गरज आहे। यावर न्यायालयाने भाष्य केलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ, परंतु आता सुनावणी या ठिकाणी सुरू झाली पाहिजे। राज्यात अनेक ठिकाणी मराठा संघटना आंदोलन करताय, आता त्यांची भूमिका काय असायला पाहिजे, तुम्ही काय आव्हान करता? मराठा संघटनेचं आंदोलन हे न्यायालयाच्या विरोधात नाहीये। मराठा संघटनेचं हे आंदोलन राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आहे, त्यांना जाणीव करून देण्यासाठी आहे। ते पालक आहेत आणि पालक म्हणून जे जे त्यांच्या हातामध्ये आहे आरक्षण उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, आरक्षणावर स्थगिती उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि राज्य सरकारने हातात असलेल्या सर्व सवलती दिल्या पाहिजे। याच्यासाठी हे आंदोलन आहे, न्यायालयाच्या विरोधात नाहीये। आणि हे आंदोलन जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तीव्र गतीने हे चालूच राहणार आहे। ते तारीख पे तारीख सुरू असल्यामुळे आता त्याच्यामुळे मराठा समाज संतापलेला दिसतोय। आजपासूनच अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे, कुठे मशाल रॅली सुरू आहे, काही
वेगवेगळे आंदोलन हाती घेतले आहेत. उद्यापासूनही औरंगाबादमध्ये आंदोलन असणार आहे. मग हे आंदोलन असंच या महिनाभरात चालू राहणार आहे का? मराठा समाजाचं आंदोलन हे मागील अनेक दिवसांपासून अनेक कालखंडापासून चालू आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने एकच विषय आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे करणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी जमेल तसं कोविडच्या परिस्थितीमध्ये कोणालाही त्रास न देता हे आंदोलन करण्याचा प्रयत्न मराठा समाज करत आहे. पण सुप्रीम कोर्टामध्ये आज ज्या काही चर्चा झाली ती अपेक्षित होती का, की किमान स्थगितीच्या संदर्भात चर्चा सुरुवातीला झाली पाहिजे होती? चर्चा स्थगिती करूनच पुढची सगळ्या आरक्षणावरची सुनावणी व्हायला हवी असं तुमचं मत आहे? नाही, आता न्यायालयाच्या प्रक्रियेचा हा भाग आहे. सातत्याने वारंवार अर्ज आम्ही केलेला आहे स्थगिती उठवा, परंतु न्यायालयाने स्पष्ट केलं की आता आम्ही कुठल्याही प्रकारचा नवीन आदेश त्याच्यामध्ये देणार नाहीये. अंतिम निर्णय आम्ही देणार आहोत तो न्यायालयाचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाने निर्णय देण्याचं ठरवलेलं आहे आणि 8 तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे. आमची तयारी आहे. राज्य सरकारने जय्यत तयारी करावी आणि याचा सोक्षमोक्ष लागावा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जे आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य जे आहेत, ते असं म्हणतायत की ही सुनावणी मराठा आरक्षणाला स्थगिती न देताही सुरू झाली असती, पण याच्यामागे सगळा राजकीय हेतू आहे. भाजपचं सरकार असतं तर ही सुनावणी स्थगिती न देता सुरू झाली असती. मात्र इथं आघाडीचं सरकार असल्यामुळं आणि त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्यामुळं ही सुनावणी स्थगिती देऊन सुरू आहे. हे बघा, मराठा समाजासमोर एकच प्रश्न आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही एवढ्या अडचणीत आलेलो आहोत की मागच्या काळामध्ये यातले आरे सत्ताधारी आज विरोधात आहे, मागचे विरोधक आज सत्ताधारीमध्ये आहे. तर आमच्यासाठी सर्व सारखे आहेत. काँग्रेस आहे तशी, भाजप आहे तशी, राष्ट्रवादी तशी, शिवसेना आहे तशी. प्रत्येक जणाला मागच्या काळामध्ये योग्य वाटत होतं. मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य वाटत होतं की आम्ही यांच्या विरोधात आंदोलन करतो. आज त्यांना वाईट वाटतंय. मागच्या वेळेस भाजपला वाईट वाटत होतं, आज भाजपला आनंद वाटतोय. परिस्थिती अशी आहे की मराठा समाज आता या राजकारणामध्ये भरभटत चाललेला आहे आणि ही स्ट्रॅटेजी जर चारही पक्षांनी मिळून केली असती तर आज स्थगिती मिळाली नसती. परंतु दुर्दैवाने कोणाला काही देणं घेणं नाहीये. तारीख आली तर मराठा आरक्षणावर चर्चा होती, तारीख गेली तर मराठा आरक्षणाचा विसर पडतो. जेव्हा प्रत्येक सुनावणी सुरू होईल तर स्थगिती द्या ही पहिली मागणी राज्य सरकारच्या वतीनं तुमच्या वतीनं असणार आहे का? आणि त्यानंतरच्या आणि आपण बघतोय 8 मार्च पासून आता मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणार आहे. अर्थात ही याच्या पुढची सुनावणी ही व्हर्च्युअल घ्यायची का प्रत्यक्ष घ्यायची हे त्यावेळेची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. आणि 8 तारखेपासून ते 18 मार्चपर्यंत या सुनावणीसाठी वेळ देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आपण आंदोलन करतोय. हे आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन न्यायालयाच्या विरोधात नाही असं देखील आता विनोद पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. या बातमीवर तर आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, पण आता थेट जाऊयात एका आंदोलनामध्ये. आज भाजप आंदोलन करतोय. वाढीव वीज बिल विजेचं बिल जे आलेलं आहे नागरिकांना राज्यातल्या त्याच्या विरोधात. आणि आपल्यासोबत आहेत आपण बघतोय पुणे, मुंबई असेल, नागपूर असेल, या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन होतंय. आपण थेट जाऊयात पुण्याला. वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, कोण कोण सहभागी झालेला आहे या आंदोलनामध्ये? केतकी भाजपच्या वतीनं पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने टाळे ठोको आंदोलन जे ते केलं जातं. भाजपचे इथले स्थानिक पदाधिकारी आहेत आणि इतर नगरसेवक जे आहेत ते सगळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला प्रबोधनासाठी गेलेले असल्यामुळे त्यांचा अभ्यास वर्ग असल्यामुळे शहरातले भाजपचे मोठे कार्यकर्त्यांनी अत्यंत जोरदार आंदोलन जे आहे ते पर्वतीच्या या उपविभाग कार्यालयावरती केलंय महावितरणच्या आणि मोठं टाळं जे ते ठोकण्यात आलेलं आहे. पोलीस बंदोबस्त आहे. गेले अर्धा तास घोषणाबाजी जी आहे ती केली जात होती आणि आता थेट टाळच लावण्यात आलेलं आहे. ती कमी करा अशी मागणी आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारूया नेमकं काय आंदोलन आहे आणि काय मागण्या आहेत. आज आम्ही महावितरणला कुलूप ठोको आंदोलन केलेलं आहे. ज्या पद्धतीने 72 लाख लोकांना महाराष्ट्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नोटिसा पाठवल्या, ज्यांनी लाईट बिलं भरलेले आहेत अशा लोकांच्या लाईट लाईट घालवणार आहेत. अशा पद्धतीने हे महाराष्ट्र आघाडी सरकार गोरगरीब जनतेसंघ वेगळ्या भावनेने वागतं. आज कोविड सारख्या आजारावर महाराष्ट्र सरकार निष्काप आहे आणि यांचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथं या ठिकाणी तालाबंद आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे. हा आमचा इशारा आहे नितीन राऊत यांना. जर गोरगरीब लोकांच्या लाईटी जर तुम्ही कॅन्सल केल्या, त्यांचे मीटर घालवले, तर आम्ही पुढच्या वेळी या महावितरण ऑफिसामध्ये जाऊन आतमध्ये तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही.
सरकारनं 45,000 कोटी रुपयांचे थकीत वीज बिलापैकी 30,000 कोटी माफ केलेत अशी माहिती अजित पवारांनी दिली, तरी भाजप जाणीवपूर्वक आंदोलन करतंय असाही आरोप जो आहे तो तुमच्यावरती केला जातो. नाही, असं अजिबात अजितदादा पवार लोकांची फसवणूक करतायत. गरज ओरो मैद्य सरो ज्या पद्धतीने 72 लाख लोकांना नोटिसा पाठवल्यात, म्हणून आज भारतीय जनता पार्टी मैदानात उतरून या महावितरण ऑफिसला तालाबंद आंदोलन करतोय. ठीक आहे, की आपण बघितलं भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत या पदाधिकाऱ्यांनी हे टाळे ठोको आंदोलन जे आहे ते पर्वती महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये केले. गेले अर्धा तास इथं आंदोलन जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतं आणि वाढीव वीज बिलं जी आहेत ती रद्द करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. धन्यवाद वैभव. आणि यानंतर आपण जाणूत मुंबईच्या कांदिवली भागामध्ये सुद्धा भाजप आंदोलन करत आहे, जी वाढीव वीज बिलं आलेली आहेत त्याच्या विरोधात. आपण आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे. स्वाती, इथे कोण कोण सहभागी झालेलं आहे, काय चित्र आहे एकूण आंदोलनाचं? कारण खूप आक्रमकपणे संपूर्ण राज्यभरामध्ये भाजपनं हे आंदोलन सुरू केलंय. कांदिवलीतली ही दृश्य आहेत आणि इथे प्रतिकात्मक टाळा लावण्यात आलेला आहे. जर गेटवरची दृश्य आपण बघितली तर इथे प्रतिकात्मक टाळा लावण्यात आलेला आहे आणि भाजपचे इथे आमदार योगेश सागर आहेत, त्याचबरोबर अतुल भातखळकर आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची इथे बऱ्यापैकी गर्दी आहे. ठाकरे सरकार हाय आहे, सरकारचा जाहीर निषेध आणि वीज बिल कमी करावीच लागणार या पद्धतीनं आंदोलन करतानाचे आंदोलक आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर काही आंदोलक आतमध्ये शिरले आणि त्यांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना वेळच अडवलेला आहे. बऱ्यापैकी इथे गर्दी आहे आणि पोलिसांचा तितकाच मोठा बंदोबस्त लावण्यात आला. आपण जर रस्ता बघितला, आंदोलनाच्या समोर आपल्याला बघायला मिळतं की एकेरी वाहतूक आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम पण झालेला आहे. एक तर पीक आवरची वेळ आहे, सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी आहे आणि अशा वेळेला हे आंदोलन असं एकूण आपल्याला चित्र बघायला मिळतंय. आपण आंदोलकांकडे बोलण्याचा प्रयत्न करू, तोपर्यंत आपण हे दृश्य बघतोय. केतकी दृश्य आपण बघतोय, मुंबई आणि पुण्यातली दृश्य आहेत. आज राज्यभरामध्ये भाजप हे आंदोलन करते, टाळाबंद आंदोलन करते. महावितरणच्या कार्यालयाच्या समोर सगळीकडे राज्यभरामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत, कारण वाढीव वीज बिल आलेलं आहे. अनेकांनी तर घरात वीज वापरली नाही आहे, घराला कुलूप असताना सुद्धा ही बिलं आलेली आहेत आणि त्याचाच निषेध म्हणून भाजप आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. आणि ज्याप्रमाणे स्वाती आणि वैभवकडे आपण पुन्हा येणारच आहोत, पण मुंबईतच आपण जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे इथे आहेत आणि इथे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेले आहेत आणि या इंधन दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, एकीकडे भाजपचं आंदोलन सुरू आहे ते वाढीव वीज बिलाच्या विरोधात आणि शिवसेनेचं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात म्हणजे इंधन दरवाढीच्या विरोधात सुरू आहे. आता तिथे शिवसेनेचं कोण कोण सहभागी झालेलं आहे आणि या आंदोलन युद्धाबद्दल काय सांगशील? केतकी, एकीकडे भाजपचं आंदोलन आहे आणि आज दुसरीकडे शिवसेना सुद्धा राज्यव्यापी आंदोलन करते आहे. शिवसेनेचं आंदोलन जे आहे ते केंद्र सरकारच्या वतीनं जी काही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात आहे. पेट्रोल डिझेलचे दर आता हे 100च्या जवळपास पोहोचलेले आहे आणि त्याच्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन केलं जात आहे. मी सध्या दादरच्या शाखा क्रमांक 191 इथं आहे, जिथं स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत आपल्याबरोबर आहे, त्याचबरोबर आमदार सदा सरवणकर सुद्धा आपल्याबरोबर आहे. सदा सरवणकरांचा जर वेश आपण पाहिला तर त्यांनी आज सगळे काळे कपडे परिधान केलेले आहे, कारण ते निषेध करतात केंद्र सरकारच्या ज्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे त्याच्याबद्दल. कसं असणार आहे आंदोलनाचं स्वरूप आणि काय सांगणं आहे तुमचं या आंदोलनाच्या माध्यमातून? केंद्रातलं असलेलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांचा विचार न करता सर्वसामान्यांवरती अनेक प्रकारचे कर लादलेच आहेत. त्या व्यतिरिक्त जी काही करवाढ आणि भाववाढ केलेली आहे यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत हे त्रस्त आहेत. ह्या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळावा आणि केंद्र सरकारचं जे मनमानी भाववाढ आणि सुरू केलेली आहे तिला कुठेतरी आळा बसावा ही जनतेची मागणी आहे. आणि ही जनतेची मागणी घेऊन आम्ही आज करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा प्राथमिक स्वरूपात आमच्या असलेल्या विभाग क्रमांक 10 मधल्या सर्व शाखा आपापल्या विभागामध्ये ह्या निदर्शनाद्वारे हे आपला आवाज दिल्लीत पोहोचवणार आहेत आणि या सरकारला आम्ही हे सांगणार आहोत
की आज सर्वसामान्यांचं जीणं हे जगणं कठीण झालेलं आहे. नक्की. यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर शिवसेना आक्रमक होईल. नक्की आपण बघतोय आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाणार आहे. की म्हणजे कुठे चूल मांडली जाणार आहे, कुठं सिलेंडर जे आहेत ते उभे केले जाणार आहे, कुठे बैलगाडी आणली जाणार आहे. या शाखेच्या माध्यमातून जे आंदोलन केलं जात आहे, तुम्ही गाजर वाटणार आहात आणि लॉलीपॉप वाटणार आहात, काय सांगणं हे या संकेत तुम्ही काय देऊ इच्छिता? गाजर आणि लॉलीपॉप केंद्र सरकार म्हणजे भाजपाचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी आजचे दिनचं लॉलीपॉप सगळ्या नागरिकांना म्हणजे संपूर्ण भारतवासियांना लॉलीपॉप दिलं होतं की अच्छे दिन येतील, अच्छे दिन येतील. आणि अजूनही ते हे लॉलीपॉप आणि गाजर लोकांना देत आहेत की थोडे दिवस थांबा. थोडे लोक विचारत आहेत अच्छे दिन कधी येणार आहेत, तर ते आम्हाला काहीतरी असं दररोज सांगतायत की थोडे दिवस थांबा, अच्छे दिन येतील, अच्छे दिन येतील. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जातील. अकाउंटमध्ये 5 रुपये देखील कोणाच्या गेलेले नाही आहेत. उलट लोकांच्या अकाउंटमधनं हे पैसे काढतायत. दरवाढी, पेट्रोल दरवाढ केली आहे, डिझेलची दरवाढ केली आहे. आम्ही सगळ्या गृहिणी आहोत. गॅस सिलेंडर, घरगुती गॅस जो आहे त्याची ते सुद्धा 25 रुपयांनी महागलंय. आधीच कोरोनामध्ये लोकांचा कणा मोडलेला आहे आर्थिकदृष्ट्या आणि त्याच्यामध्ये अजून ही सगळी भाववाढ लादली जाते. त्यामुळे लोकांचा कणा अजूनच वाकेल की काय अशी परिस्थिती आली आहे. याचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथून सेना भवनपर्यंत जाणार आहोत आणि तिकडे सगळ्या लोकांना गाजर आणि लॉलीपॉप वाटणार आहोत, जे केंद्र सरकारने सगळ्या लोकांना दाखवलं. नक्की आपण पाहतोय त्यांचं म्हणणं आणि त्याच्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. शेकडो लॉलीपॉप आणण्यात आलेले आहे आणि जवळपास 20 किलो गाजर सुद्धा आणून ठेवलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आज या सगळ्या वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे आणि सांकेतिक स्वरूपात या दरवाढीचा विरोध केला जाणार आहे. केतकी, प्रणाली तुझ्याकडे पुन्हा येणारच आहे या आंदोलनाबद्दल जाणून घेण्यासाठी, पण आता जाणवत कांदिवलीमध्ये मुंबईतल्या जिथे भाजपचं जोरदार आंदोलन सुरू आहे. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, तिथल्या आंदोलनाबद्दल काय सांगशील? कारण जसं शिवसेना गाजर आणि लॉलीपॉप आंदोलन करते इंधन दरवाढीच्या विरोधात, भाजप सुद्धा आंदोलन करते टाळाबंद आंदोलन. भाजपच्या लोकांचं काय म्हणणं आहे, तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच हे काउंटर आंदोलन आहे की काय असं वाटावं इतक्या अशा पद्धतीने. एका बाजूला सेनेचं राज्यभर आंदोलन सुरू आहे तर भाजपचं पण अनेक ठिकाणी आंदोलन आहे, जिथे आता आपण बघितलं की इथे महिला प्रतिनिधी आणि त्याचबरोबर तिकडे अनेक कार्यकर्ते या गेटमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. गेट ढकलला जातोय आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं घोषणा दिल्या जातात की ज्या पद्धतीनं 3 महिन्यांच्या म्हणजे मार्च, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिन्यांवर आधारित जी पुढे वीज बिलं दिली गेली ती अन्यायकारक होती आणि ती वीज बिलं कमी करणं गरजेचं आहे. पण अनेक जणांना एक पैसा नाही मिळाला आणि अशा परिस्थितीत आतापर्यंत 11 महिन्यात कशी तरी केलेली आहे. त्यामुळे आता नेमकी काय मागणी हे जाणून घेऊया. तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे काय मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे 18,000 जर तुम्ही आमचा विषय तिथपर्यंत अगर तुम्ही पोहोचवणार, तुम्हाला रिक्वेस्ट करते की आम्ही सगळी जनताची मागणी, मी असं नाही बोलते, सगळे जनता, तिरंगी सरकार आहे, तिरंगीने ज्याला मदत केलेली आहे ती नागरिक पण हा निषेध करायला साठी आलेले आहे. कसला करताय, काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की हा वीज बिल एवढा वाढवलेला आहे तर वीज बिल तुम्ही कमी करा. आम्हाला नाही बोलत तर तुम्ही पूर्णपणे रद्द करा, पण कमीत कमी तुम्ही हा बिलचा काहीतरी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आम्ही आपल्याला बघायला मिळतच आहे की कशा पद्धतीनं भाजपाकडनं सगळ्या गोष्टी, मग ती सरकारचा निषेध असू दे की वीज बिल कमी करण्यासंदर्भातली मागणी असू दे, या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. पण काही कार्यकर्त्यांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की साधारणतः त्यांची काय मागणी, कारण ते आतमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया ये सरकार 2 बटने की सरकार है, बोलने बाद भी बिजली बिल रद्द नहीं कर रही है. ये कमी सरकार है. ये सरकार तुरंत जानी चाहिए सूची से, सूची खाली करे. उद्धव ठाकरे जो बोलता है करता नहीं है, सूची खाली है. ऐकू शकल्याशी खूप गोंधळ आहे. ऐकू शकल्याशी लक्षात येईल आपल्याला की वीज बिल कमी करा नाही तर खुर्ची खाली करा अशा पद्धतीच्या घोषणा देताना दुसऱ्या बाजूला पोलिसांचा हा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतो की आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांची पूर्णपणे इथे फौज आहे. दुसरी गोष्ट इथे भलं मोठं आपल्याला टाळं लावलेलं बघायला मिळते. एका
जसं मनसे असेल किंवा मग स्वाभिमानी पक्ष असेल यांनी सातत्यानं मागणी केली होती आणि भाजपाने पण याआधीही आंदोलन केलं होतं किंवा याआधीही आपल्या मागणीला सपोर्ट करत एकच आंदोलनं केली होती. पण आता बघतोय पुन्हा एकदा वीज बिल कमी करा नाही तर खुर्ची अगदी अगदी स्वाती, आम्ही बघू शकतोय भाजपचे कार्यकर्ते मुंबईतले प्रचंड आक्रमक झालेले आहेत. महावितरणच्या कार्यालयाबाहेर ही सगळी आंदोलनं होत आहेत राज्यभरामध्ये. आपण पुन्हा तुझ्याकडे येणारच आहोत आणि पुण्यामध्ये देखील भाजपचे जे आंदोलन सुरू आहे तिथे जाणार. तिथे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत असणार आहेत. पण त्यापूर्वी घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. खरं तर राज्यभरातच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी ही आंदोलनं सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये आपण ही दृश्य बघतोय. कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपनं महावितरण समोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ही सगळे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. भाजपच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. महावितरण कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शहरातल्या महावितरण कार्यालयाच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे. टाळाबंद आंदोलन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे. अनेक नागरिकांना राज्यातल्या वाढीव वीज बिलं आलेली आहेत. म्हणजे अनेकांची घरं बंद होती किंवा वापर नव्हता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त बिलं आलेली आहेत. हजारोंच्या संख्येनं सर्वसामान्यांना ही बिलं आलेली आहेत आणि ही दृश्य आहेत कोल्हापूरमधली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलेला आहे इथे, कारण भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. या वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये सरकार काहीच करत नाहीये आणि त्यामुळेच अत्यंत आक्रमकपणे आता भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण बघतोय हे गेट ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला जातोय. टाळाबंद आंदोलन करण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येक शहरातल्या महावितरणच्या कार्यालयाला हे असं टाळं लावलं जात आहे आणि तिथे आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि अन्य शहरांमध्ये सुद्धा भाजपनं आज हे राज्यभर आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. ऊर्जा मंत्र्यांचा निषेध सुद्धा केला जातोय. राज्यभरामध्ये ही आंदोलनं ठिकठिकाणी पेटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही कोल्हापूरमधील दृश्य आहेत जिथे आता भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनच्या नंतर खरं तर वीज बिलाच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. मनसेनं सुद्धा आंदोलन केलं होतं पण काहीही उपयोग झाला नव्हता. अनेक वेळेला लोकांनी तक्रारी दिल्या पण तरीही काही उपयोग झाला नाही असं लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अखेर आता भाजपनं आम्ही रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय असं सांगितलं होतं आणि याचबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप राजहोळकर. कोल्हापूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आपण जर चित्र पाहिलं तर पहिल्या गेटमधून कार्यकर्ते हे आत आले तर या ठिकाणी मोठा तणाव पाहायला मिळतोय. आताही आपण पाहतोय की ह्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करतायत. आज कोल्हापूरमध्ये देखील ज्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आलं तसं आंदोलन करण्यात आलं आणि आपण पाहतोय की हातामध्ये फलक घेऊन काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बाजूला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे अजूनही काही कार्यकर्ते जे आहेत ते या गेटमध्ये आत घुसण्याचा प्रयत्न करतायत. महावितरणचे कर्मचाऱ्यांनी ते गेट बंद केलेलं आहे. मात्र टाळाठोको आंदोलन करण्यावर भाजप कार्यकर्ते ठाम आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतोय की हातामध्ये फलक आहेत आणि स्कार्फ देखील आहेत भाजपचे. ते सगळे घेऊन या गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न करतात. झटापट देखील ही झालेली आहे. काही कार्यकर्त्यांना ही पोलिसांनी आपण पाहतो की ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं भाजपच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि पुन्हा जर आपण मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये मुंबईतल्या भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी इथे आपल्या सोबत येतात. स्वाती, आंदोलकांचं म्हणणं तर ऐकलंय मुंबईत आज अक्षरशः आंदोलन दिवस आहे की काय असं वाटतंय, कारण शिवसेना सुद्धा आंदोलन करते. भाजपचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत कारण जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांची सुरू आहे. काय त्यांचं म्हणणं आहे आणि महावितरणच्या बाहेर टाळाबंद आंदोलन ते करतायत? खरं तर ही अदानी कंपनीचं एकूणच ऑफिस आहे आणि त्याच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. जर आता आपण दृश्य दाखवू शकलो तर त्यांचा रोष हा अजूनही त्यांच्या वागण्यात व्यक्त होतोय. साधारणतः सकाळी 11 वाजता ही सगळी मंडळी इथे आंदोलनासाठी आली आणि आता 35 मिनिटांचा कालावधी होऊन गेला. अजूनही तिथे गर्दी आहे. जर आता या आंदोलनाचा या क्षणाला थोडासा त्रास होत असेल तर तो होतोय सामान्य मुंबईकरला जो ऑफिसच्या दिशेने निघालेला आहे. कारण मुख्य रोड असलेला SB रोडवरची ही दृश्य मी जर एकदा दाखवते तुम्हाला की जिथे बऱ्यापैकी सकाळी गर्दी असते
मालाडच्या दिशेने जाणारे म्हणजे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गर्दीला मात्र सिंगल लेनमध्ये जावं लागतंय. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे. दुसऱ्या बाजूला एका बाजूला गाड्यांचे कर्णकर्कश पाहून तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांचे आवाज असं एकूणच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. काही जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना आतमध्ये जाता येत नाहीये. पण अदानीच्या कार्यालयामध्ये मात्र एक शिष्टमंडळ गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमदार योगेश सागर आहेत, अतुल भातखळकर आहेत आणि त्यांच्याशिवाय इतर स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते असं एक शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे ज्यांच्या बातचीत सुरू आहे. तर दुसऱ्या ही दृश्य आपण बघतोय की जिथे पोलिसांनी या सगळ्या गर्दीला या सगळ्या आंदोलकांना अडवून ठरलेलं आहे. बॅरिकेड्स लावून पुढे जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आंदोलकांची इथे गर्दी बघायला मिळते आणि भाजपचे हे आंदोलक आक्रमक झालेले बॅरिकेड किंवा बॅरिकेडवर जोरात मारताना हे दृश्य आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तितकाच बंदोबस्त यांना अडवून पाहतोय. आपण हे दृश्य बघतोय कांदिवलीमध्ये तर प्रचंड आक्रमक पद्धतीने हे आंदोलन केलं जात आहे. वीज बिलं कमी करावीच लागणार असे फलक हातात घेतलेले आहेत या आंदोलकांनी आणि जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे. बॅरिगेड्स लावलेले आहेत मात्र हे बॅरिगेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न सातत्यानं इथे कार्यकर्ते करतायत आणि दुसरी दृश्य आपण बघतोय दादरमधली दृश्य होती ती. पण राज्यभरामध्ये हे असंच आंदोलन आज दिवसभर सुरू राहणार आहे भाजपचं, कारण महावितरणच्या कार्यालयाबाहेर ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे. वीज बिलाबद्दल वारंवार बोललं जात आहे. अगदी शेतकरी असतील, मजूर असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, या प्रत्येकाला अव्वाच्या सव्वा बिलं आलेली आहेत आणि त्याचाच निषेध म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. एक ब्रेक घेतोय आपण, ब्रेक नंतर परत भेटूयात आणि बघूयात याच आंदोलनाचे काही अपडेट्स. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि घाटकोपरमध्ये मुंबईतल्या सुद्धा भाजपचं वीज दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. आपण बघितलं मुंबई असेल, पुणे असेल किंवा अन्य शहरं असेल, कोल्हापूर, नागपूर, इथे सगळीकडे भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. घाटकोपरमध्ये देखील महावितरणाच्या विरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. घाटकोपरमधले कार्यकर्ते श्रेयस सिग्नलजवळ सगळे एकत्र आलेत. या मोर्चाला रोखण्यासाठी पोलीस सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. वाहतूक कोंडी काही काळ इथे निर्माण झाली होती कारण हे सगळे रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतायत. ही दृश्य आहेत भाजपच्या घाटकोपर इथल्या आंदोलनाची दृश्य. आपल्याला माहिती आहे आज राज्यभर भाजपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत किंवा तिथली जी महावितरणची कार्यालये आहेत त्याच्या समोरच्या रस्त्यावर ही घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यामुळेच आत्ता आपण बघतो इथे काही प्रमाणात घाटकोपरमध्ये वाहतूक कोंडी देखील झालेली होती. भाजपच्या या निषेध आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. जेवढं व्याज दंडव्याज होतं ते सगळं माफ केलेलं आहे. 50% लाईट बिल माफ केलेलं आहे. म्हणजे दंडव्याज व्याज काढलं आणि एक वेळ 45,000 कोटी समजा एकूण थकबाकी आहे असं समजा. त्या 45,000 कोटीमध्ये व्याज दंडव्याज आहे जवळपास 15,000 कोटी. ते बाजूला काढले की राहतात 30,000 कोटी. त्याच्यातले 50% शेतकऱ्यांनी भरायचे म्हणजे 15,000च कोटी भरायचे आहेत आणि 15,000 कोटी माफ होणार आहेत. म्हणजे एकंदरीत 45,000पैकी 30,000 कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यातनं बाजूला काढतंय. आता हे निर्णय घेतल्यानंतर त्यांना कशाकरता आंदोलन करतात ते त्यांनाच माहिती. आणि यानंतर एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण आणखीही बघणार आहोत राज्यभरात ही आंदोलनं कुठे कुठे आणि कशी सुरू आहेत ते पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा बातमी आहे आंदोलनाबद्दलची. जसं राज्यभरात भाजपचं आंदोलन सुरू आहे, बीडमध्ये सुद्धा महावितरण कंपनीच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झालेली दिसते. आंदोलकांनी बीड जिल्ह्यातल्या महावितरणच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यालयांना देखील महावितरणच्या भाजपकडून कुलूप ठोकण्यात आले. महावितरणनं लावलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. जोपर्यंत ग्राहकांचं वीज बिल कमी होत नाही तोपर्यंत भाजपकडून महावितरण कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिलाय.
आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.